सलामी लोणी सखियानो बाजाराला जाऊया भरून दया दुधाचे माठ व्यापाराला जाऊया चला 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 मिलोनी चला मिलोनी चला मिलोनी सखियानो बाजाराला जाऊया भरून दया दुधाचे माठ व्यापाराला जाऊया चला 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 मिलोनी सखियानो बाजाराला जाऊया भरून दया दुधाचे माठ व्यापाराला जाऊया चला 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 मिलोनी सखियानो बाजाराला जाऊया भरून दया दुधाचे माठ व्यापाराला जाऊया चला जाऊया चला जाऊया चला जाऊया चला जाऊया चला जाऊया चला जाऊया करुणी बाजाराला जाऊया करुणी बाजाराला जाऊया काही दुधाचे घेऊन माझ्या रोलिया जाऊया रोलिया जाऊया रोलिया जाऊया बाजाराला जाऊया भरून दया दुधाचे माठ व्यापाराला जाऊया चला 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 मिलोनी सखियानो बाजाराला जाऊया भरून दया दुधाचे माठ व्यापाराला जाऊया चला जाऊया चला जाऊया चला जाऊया चला जाऊया चला जाऊया चला जाऊया नामाच्यावरती चला सयानो जाऊया तुझ्या नामाच्यावरती चला सयानो जाऊया सोनाचा चणार रोलिया रोलिया जाऊया रोलिया जाऊया रोलिया जाऊया बाजाराला जाऊया भरून दया दुधाचे माठ व्यापाराला जाऊया चला 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 मिलोनी सखियानो बाजाराला जाऊया भरून दया दुधाचे माठ व्यापाराला जाऊया चला जाऊया चला जाऊया चला जाऊया चला जाऊया चला जाऊया चला जाऊया अरे काग म्हटले ताराबाई
का ग म्हटलं राधाबाई? अगं तुला माहित नाही? अगं आज वार बुधवार, मथुरेचा बाजार. आपण साऱ्या पोरी मिळून मथुरे बाजारला जायचं आहे ना ग? अगं बाजाराला जायचं हे तर खरं आहे, पण बाजाराची वाट तुला माहित आहे का ग? मला तर मुळीच माहित नाही. तुला माहित आहे का ग? अगं मलाही माहित नाही ग. अगं हो, आले लक्षात. त्या वरच्या आईच्या मावशीला हाक मार पाहू. अगं मी तिला हात मारली असती, पण माझं आणि तिचं कालच भांडण झालं आहे ग. तुम्ही सदा एकमेकींच्या मानेवर बसलेले असता. आता मी हाक मारते. मावशी, अगं हे मावशी. आले घर आले. अगं गणेश पवाराला मांडीवर घेत नाही, त्याला दूध पाचता लगेच निघून आले. हॅलो हो गोड्या जमनी हा काही कोणी गोड्या जमनी हा काही कोणी आली राधे मी मावसी माठ भरोनी आली राधे मी मावसी माठ भरोनी हो गोड्या जमनी हा काही कोणी गोड्या जमनी हा काही कोणी आली राधे मी मावसी माझ्या भरोनी आली राधे मी मावसी माझ्या भरोनी गोड्या जमनी अगं मावशी, ते सगळं राहू दे, पण तू आतमध्ये काय बघत होती? अगं काय सांगू राहते तुला? अगं माझा नवरा की नाही उन्हाळा काय म्हटलं? उन्हाळा? अगं फटकी भरली राहते तिच्यावर कधी नाही ती. अगं दिवसभर गाव नडत असतो ना, म्हणून त्याला ऊन लागलं. तेव्हा डॉक्टरने सांगितलं गायचं किंवा म्हशीचं दूध पास. काय म्हटलं? म्हशीचं? अगं फटकी भरली राहते तिच्यावर कधी नाही ती. अगं म्हशी कधीपासून दूध द्यायला लागल्या. अगं जर म्हशीने दूध दिला नाही असतं तर गणेश पवार असा नवीन बघितलं बसला असता. 4-5 घुशी बालवून त्यांचं दूध काढत बसला असता. अगं मेले मोठी दूध दोरी खोलत असते. बरं कागा हात मारली? अगं मावशी, तुला माहित नाही? अगं आज वार बुधवार, मथुरेचा बाजार. आम्ही साऱ्या पुढे मिळून मथुरेच्या बाजारी चाललो आहोत. मग अडलं कुठं? अगं मावशी, रस्त्याची माहिती नसल्यामुळे तुला हाक मारली बघ. म्हणजे म्हातारी गरज लागली म्हटलं. अगं मावशी, एवढा तरी भाव खाऊ नको. अगं भाव कसला का ते थोडीशी लाडाला आली. बरं बाजारला जायचं खरं, विक्रीसाठी काय विकत नाही का तेही विसरलात? तेही सांगितलंच पाहिजे. अगं त्याशिवाय रात्री तुझ्या मालाची विक्री कशी होणार? बरं हिराबाई, आपण काय घेतलं? चल सर बाजूला. बरं ताराबाई, आपण काय घेतलं? मावशी, मी घेतली कोथिंबीरची काडी. ते एवढं मुरतू नकोस. आणि नेसले बघ पितांबरी साडी. चल सर बाजूला. बरं
राधाबाई साऱ्या पोरींची चौकशी झाली. आता आपण काय घेतलं? मी सुद्धा सांगितलेच पाहिजे. अगं त्याशिवाय या मालाची विक्री कशी होणार? मग मावशी ऐक तर, मी घेतले 21 लांब, काय सांगतेस का? 2 बोट रुंद, असं लाल भडक, तरी पण. लाल खडक आणि मावशी दाबून बघ. काय बघा म्हणते 21 लांब, 2 बोट रुंद, लाल भडक, माल कडक आणि मावशी दाबून. अगं फटकी भरली राधी तुझ्यावर कधी येते. असा माल तरी कोणता घेतलास? अगं मावशी त्या मालाचं नाव आहे पेप्सी. तरीच म्हटलं गणेश पवार तुझ्या पाठीमाग घेऊन त्या घरात. आता मला उघडला चला बाजारला. अगं मावशी तू आम्हा साऱ्या पोरींची चौकशी केली, पण तू काय काय घेतलं? अगं राधे, मी म्हातारी बाई घेऊन काय घेणार? तरी राधे तुझ्या आपल्यासाठी घेतली बघ ताकाची कडी. काय म्हटलंस ताकाची कडी? एवढ्या थंडीतून तुझ्या ताकाच्या कडीला भाव कोण देणार? अगं काय सांगू राधे तुला, अगं हे चांदोलीतल्या लोक आहेत ना, या ताकाच्या कडीला लय हावले म्हणून काय सांगते राधे तुला. अगं गेले बाजारी, अगं दिले आरोली, कडी घ्या कडी, तो ठिकाणाला गडी, बुडवली दाढी, प्यायला कडी की चालला गडी. आणि मावशी दागिना कोणता घेतलास? अगं दागिन्याचं काय अजिबात विचारू नकोस. मला गणेश पवार आहे ना राज्याला लाडा आला, त्यानं असं तिथे कोल्हापुरी दागिना आणलाय बघ. आता ते सर्व दागिने ऐकले, आज तीनदानी दागिना कोणता ग? अगं मला तर वेगळाच दागिना आहे. राधे ऐकायचंय तुला? हो. नीट कान देऊ नये. गणेश पवाराचा दागिना. अगं इकडे एक मणी, इकडे एक मणी, मध्ये ढोबला मणी. चला करून सिनगार थाट भरून दया दुधाचे माठ, करून सिनगार थाट भरून दया दुधाचे माठ, आई अवघला यमुनेचा घाट, संभाला डोईवरी माठ, जाऊ आज आज जाऊ जाऊ आज आज जाऊ करून सिनगार थाट भरून दया दुधाचे माठ, करून सिनगार थाट भरून दया दुधाचे माठ, यमुनेचा घाट, संभाला डोईवरी माठ, जाऊ आज जाऊ जाऊ आज करून सिनगार थाट भरून दया दुधाचे माठ, करून सिनगार थाट भरून दया दुधाचे माठ, आई अवघड यमुनेचा घाट, संभाला डोईवरी माठ, जाऊ आज जाऊ जाऊ आज जाऊ करून सिनगार थाट भरून दया दुधाचे माठ, करून सिनगार थाट भरून दया दुधाचे माठ, आई अवघड यमुनेचा घाट, संभाला डोईवरी माठ, जाऊ आज जाऊ तेरा गोरा अंगाला गजवाना, देऊलका नावा केला गालीला धिंगाणा, गालीला धिंगाणा, गालीला धिंगाणा, तेरा गोरा अंगाला गजवाना, देऊलका नावा केला गालीला धिंगाणा, गालीला धिंगाणा, गालीला धिंगाणा, कोण करील नाना पाणी, नंदाचा गटारा हरी, कोण करील नाना पाणी, आई अवघड यमुनेचा घाट, संभाला डोईवरी माठ, जाऊ आज जाऊ जाऊ आज जाऊ करून सिनगार थाट भरून दया दुधाचे माठ, करून सिनगार थाट भरून दया दुधाचे माठ, आई अवघड यमुनेचा घाट,
देवा मोरलेचे किती रमजा कृष्णा तुझ्या गान तुझ्या 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 देवा मोरलेचे किती रमजा काल कपिला गाय तुझ्याने गेले वाऱ्याच्या रानाला काल कपिला गाय तुझ्याने गेले वाऱ्याच्या रानाला काल कपिला गाय तुझ्याने गेले वाऱ्याच्या रानाला काल कपिला कृष्णा तुझा गान तुझा देवा मोरलेचे किती रमजा कृष्णा तुझा गान तुझा देवा मोरलेचे किती रमजा कृष्णा तुझा गान तुझा देवा मोरलेचे किती रमजा देव बाप्पा का बरं बोलवलं केलं? अरे पेंजावर सुद्धा ना बोला देव बाप्पा. आजर बुधवार मथुरच्या बाजारात साऱ्या गावड्यांच्या आत्म्यात तोंड मथुरच्या बाजारात निघाले तेव्हा पिंपळाच्या बारी अट्टावरीची मीनावरतीच्या दोघांना सोबत आहे जसे आपले देव बाप्पा, आपण निश्चिंत राहा. अरे पेंद्या काय म्हणतोस पेंद्या अरे कृष्णदेवाने फार मोठी कामगिरी सांगितली अरे बाबा. कोणती रे 16-17 नारी थाटमाट करून मोठ्या प्रमाणामध्ये दहीदूध घेऊन मथुरी बाजारात चालल्यात बघ. अरे मी काय म्हणतो काय म्हणतोस? तू जात तर जाई नका आपल्या काय बापा जात अरे पहिले त्यांना आपण अडवायचं आहे बघ. त्यांना अडवायचंय होय मग हे बा काम मला काय जमायचं नाही काय म्हणतोस काय? अजिबात नाही ही कामगिरी तुझ्याकडे होणार नाही. नाही म्हणजे नाही. तुझ्यात जर होणार नसेल तर माझ्यात कशी होणार? तुझ्या पण होणार नाही तर एक काम करूया. मी करणार कोण कृष्णदेवाने कामगिरी तर सांगितलंय हा आपल्या पार पाडायच्या आहे. केलीच पाहिजे परंतु हे करणार तरी कोण? अरे आलं लक्षात काय आलं लक्षात? अरे आपल्या घरच्या फाकड्या फाकड्या आणि ही कामगिरी तो करेल काय? नक्की करेल काय म्हणतोस काय? अशा प्रथम कामगिरी आपण या ठिकाणी एक बोलून नंबर घेऊ. हुशार आहे बा तो ठीक आहे या ठिकाणी त्याला बोलून घेऊ आपण. येईल काय पण नक्की बघूया आता येतो काय तो. बघ, बघ. अरे फाकड्या रे फाकड्या. बाबा काय आलं? नाश्ता चांगला एवढा भात खाल्लास होय हा कसा मारायचा कसा मारायचा? बेंबीच्या दट्टापासून अरे हात तर एकदम ठसठसीत मारला आता होता. बघ कसा मारायचा तो कसा मारायचा? अरे पाकड्या रे पाकड्या हॅलो ताय रे ताय अरे तुला नाव मजा आहे अरे कसली मजा दही दूध गणी खायला भेटणार आहे बघ काय सांगतोस काय अरे ये लवकर आलो हा आलो लवकर ये लवकर ये. अरे का रे पेंड्या हा कमला मारितो गाई बोला लागे लावोने जसो. का रे पेंड्या हा कमला मारितो गाई बोला लागे लावोने जसो. का रे पेंड्या हा कमला मारितो गाई बोला लागे लावोने हॅलो तुला मग काय सांगू तुला काय झालं काय अरे माझी ताली तपीला दाई हा एका झुलपात धावून घेतली म्हणून तुला यायला उशीर झाला. हॅलो तर म्हणू दे काय झालं? मी काय सांगतोय हा. अरे हा? काली कपिला काय झुलपात गेली हॅलो झुलपात तू काय धाव केलं अरे माझी ताली तपीला जाय झुलपात घेतल्यावर मी काय थांबतोय काय काय केलं? मी पण त्याचा जाऊन घेतलो अरे कुठं झुलपात हे हा
मग आणि तुला मा झुलपात गेल्यावर काय नुची मजाच मजा मजाच मजा. अरे असं झालं तरी ए, हा? झुलपात मजा अरे, असं होतं तरी काय अरे मजा सगळी झुलपात जाते. मला झुलपात माझ्या विचारतोय. अरे मला झुलपात गेल्यावर नुसते एक एक असलं चिचाचं घर. झुलपात तिचं चिताच्याकडे होते म्हणजे काय काय म्हणतोस काय अरे सगळी चिता खाल्ली आणि खाल्लं वन्न जागा भेटल तिथं भरून घेतली. असं म्हणतो आणि तुला मा नंतर मला समजलं काय? ती चिता ना मग काय मला तुले. अरे मला सांग चिंचा आणि तुला यातला फरक काय समजतो का तुला पुढे सगळीकडे भरून भेटला आणि तुला मा तुले बसल्यावर मी काय तिथं थांबलेला नाही. बरं मग त्याचा धावत पलत घालात गेलो हा. आणि घालात गेल्यावर बायको नव्हती माझी आठवणी न आठवत. बघणार ए, काय बघणार काय? हा एवढूचा हा. आणि याचं लग्न पण झालंय अरे लग्न म्हणजे बाळपणे बापच्या होची. सांगतो ना तू. ए, बापच्या जीवन तू लग्न केलं म्हणजे काय हुशार आहे बा. दुरामा बायको मला बघितल्या ताई म्हणाली काय माहिती म्हणाली काय म्हणाली म्हणाली आहो तुम्ही खान जाऊ काय खांदा होता काय खांदा होता काय ए, बास एवढंच म्हणाली होती. बरं मग पुढे काय झालं मी म्हटलं तुझे काय डोळ्या बिल्या फुटले की काय हा मी माझा अंग खात होत. अरे त्याचा आपला अंग घालवलंय तू अरे माझी जीभ तोतली आहे. बरोबर आहे बरोबर आहे मला समजून घ्या मेन्यू. तर मग पुढे काय झालं आता म्हटल्यावर ती म्हणाली तुम्ही काय घाबरू नका. बरोबर आहे म्हणाली मग पात्र जाऊन उभे राहा मी तुम्हाला आंदोलन घालते. मग माझ्या तुझी मजा घातली मला. बायको तुला अंघोळ घालते तसाच मग पातले जाऊन उभा राहिलो बरं मग? आणि बायको बादलीतनं पाणी घेऊन आली आणि तर पाणी माझ्या डोचकीवर वाटल्यावर काय दिला मा हा न माझं फोपेल अरे साधं पाणी नाही कोंबडीला आदान देतात त्यातलं पाणी कलकलीत दुखत. बायको म्हणाली तुम्ही तरी पण काय घाबरू नका. म्हणाली तुम्ही आतमध्ये जाऊन उपली झोपा. उपली झोपा म्हटल्यावर मी म्हटलं माझी मजा म्हणजे मला आता काहीतरी खायला भेटणार. त्याच्यात जाऊन आतमध्ये उपली झोपलो आणि बायको कशी वाती हलवीत घेऊन आली. पाठी कायशी घेऊन वाती हलवीत घेऊन आली. बरं मग त्याच्यामध्ये काय होतं मी म्हटलं बायकोन गुलाबजाम आला आणखी काय म्हणून वातीत हात घातले तर वातीत गरम गरम त्याल काय म्हणतोस काय तर त्यान वळणं खाणं सगळे गेलं तो आला हा आणि तुला मग त्याल लागल्यावर काय काय झालं आणि माझं बुलबुलीत झालं. ए, बायकोला झाला की सुटायचं हातात झाला की सुटायचं बरं मग? बुलबुली झाली आता पटपटवून तेल लावलेलं तर सगळी गेलं. म्हणजे काय मी म्हटलं घालात काय व्हायचं नाही डॉक्टरांकडे जायला हवंय. हा आधी मला सांग काय मी एवढा लहानाचा मोठा झालो हा पण कधी खाजीला डॉक्टर बघितलेला नाही. मला तुला कधी तू उले लागले असले तर ना खादीला डॉक्टर बघितलेला ना बरं मग डॉक्टर काय म्हणाले आला तथा धावत परत डॉक्टराकडे गेलो. तुला आमचा डॉक्टर पण मला तसाच विचारली काय म्हणाला आलं बाबा तू खाल्लं होतंस काय खाल्लं होतंस काय खाल्लं होतंस काय काय म्हणाला? ह्याला म्हणते होते काय मला डोके लागले मला वाटतं. तुमची खात त्याच्यावर नाही ना गेले अरे त्या डॉक्टरला पण मी तसंच म्हणालो. काय म्हणाला म्हटलं तुझे पण डोळे फुटले की काय मग आता म्हणू त्याला म्हटलं तुझे पण डोळे फुटले की काय मी माझा अंग खाजवतोय. बरोबर आहे असं म्हटल्यावर गुलामचा डॉक्टर नुसता खायला व्हायला झाला. त्याला काय समाधीला नाही का म्हणाला तुला नक्की झालंय तरी काय. नंतर मग मला त्याला समजावून सांगितल्यावर त्याला समजलं. त्या म्हणा ह्याच्यावर काय औषध नाही ह्याच्यावर म्हणा एक गावठी उपाय आहे. सांगता म्हणाला माझ्या मग मन आहे त्या मनीत म्हणाला हा मग ते वास घ्यायला कुठे गेला का करतोय काय हिगले मग तूच मागं वास टाकला की तो काय म्हणाला माझ्या मागे बळ आहे अरे म्यालाच माझ्या मागं मन असाला मी तुझ्यासारखा 10 दिवस बोलसा ना तो त्यालाच वास घ्यायला. अरे बाबड्या मग पुढे काय झालं अरे मेरा त्या म्हणा माझ्या दवाखान्याच्या मागं मलित मनाला धुल्लाय. त्या धुल्ल्यात जाऊन गुलू लोल. बरं मग तू काय केलं त्या साथ गेलो आणि त्या धुल्ल्यात जाऊन गुलू लोलायला सुरुवात केली. बरं मग आणि त्या चांदिवण्यातल्या कुत्र्याने मला बघितलं नाही. काय म्हणतोस काय त्यांना वाटलं दुःख होतं की काय. असं वाटलं अरे माझ्या 5 लाख केला नाही मी फुलं कुठले माग बरं मग? मी फुलं कुठले माग बरं मग? त्या रत्नाचा घाम आला त्या घामान सगळी अंगाची खात गेली.
आमचं म्हणणं काय बघ काय झालं? गरम पाण्यात काय खास गेलेली नाही जेवण खास काय गेलेली अजिबात नाही डॉक्टर जाऊन खास काय गेलेली नाही नाही गेली. आज मलीत जाऊन डोलला हा त्या डोलण्यात हा तेव्हा त्याचा घाम आला हा. त्या घामात त्याची खास गेली गेली बरोबर आहे. सगळी मी काय म्हणतो बर. मला सकाळपासून कोण भेटलेलं नाही अरे खरं आहे ते सांगतोय तो. असतं बा, आपण दोघं हे गेलं बरं, ते तू सर्व मागे राहू दे. मला इथे तुम्ही लोलवलेलं कथा अरे कृष्णदेवने आपल्या फार मोठी कामगिरी सांगितली बघ. काय सांगतात काय होय होय 16 शस्त्र नारी थाटमाट करून मोठ्या प्रमाणामध्ये जयदूत घेऊन मथुरे बाजारात चालले आहेत बघ. थोला छतलं नारी तात कलून वाट वाट म्हणजे सुधार करून दत्त सांगते मी खाट करून काय म्हणतो अरे मग ते जाय ना का अरे त्या नाव अडवायचं असेल कृष्णदेवचा हुकूम आहे. अरे मग त्या कशा हलवायच्या तरी कशा अरे हे काम आपल्या डोक्यात करायचं बघ. अरे डोक्यान करायची बरं मग? पण त्या गवल्याने दिसल्याशिवाय डोक्यान करायची अरे मोठी गोष्ट आली तुझ्यावरती म्हणजे अजून बोलून बघितलं नाही नाही काय म्हणतोस काय? गाडीच्या डोक्यावर बघ काय मला बोलतो काय काय बोला तू? म्हणतो तातीच्या भोकाकडे बघ बरोबर आहे. अरे त्याने तुला गाठीसमोर पाहायला सांगितलं. हा? गाठीसमोर पाहायला सांगितलं. त्या मनाने ही ताती बघ आणि तिच्या भोकाकडे बघ हे! अरे तो काठी समोर फिरवतोय ना हा. त्या काठी समोर पाहायला सांगितलं बघ अच्छा तुला. सांगितलं बर मग त्या गवायचं अरे नीट समजाव बघ. होतं सुरुवात. अरे तुला मग मिठीवाल्या गवल्याने वर आलेले आहे खबर कशा मुलात नाही बघतो मिठीवाले गोलेली आहे मग काय गोले नाही आहे तो तुला माझा वाटे आहे अरे हा बाप्या होय बाई अरे बाई नाही बाप्या बाप्या हा बाप्या होय बाई होय. अरे बाप्या आहे का मला दिसताय बाप्या आहे का मातूच आपली हाला दाखवली तिकडं काय दाखवलं काठी कशी फिरल हा. असं बघ. मग ते- आपली आलं बघतो याला तसंच बघितलं होय. अरे कामगिरी करतोय कुठं तू? मला काय झालं वाटलं झालं तुला. अरे असं झालं तरी काय? अरे मेला त्या काय गवल्याने आहेत मेला दाखवला नाही त्या गवल्याने त्या पाण्या फजून पोली आहेत अरे हा त्या गवळ्याच्या नारी आहेत हा दही दूध लोणी ताक खाऊन त्या पांढऱ्या पांढऱ्या फुटलेच असणार अरे त्या दिवशी काय थांबतो काय बरोबर बोलतो. म्हणजे त्या गवल्याच्या बोली गवल्याचं पोर आहे. दहीदूध खातात बरोबर आहे. दहीदूध खातात म्हणून बांधल्या बरोबर आहे आणि तुम्ही काय मेले कोलचे खाता आम्ही ह्या गोकुलात हा गाई गुरु भर उन्हाच्या पारात राखतो हा. म्हणून आम्ही काले होय होय. काय सांगतो काय मग? मला माहितीच नाही आता माहिती पडलं ना? हॅलो ह्यांना हलवायचं आहे होय ह्यांना डोक्याला हलवायचं आहे होय त्याला आत्ता हलवतो बरं पण काय काम केलं? मग काय भिजलोय काय काठी घे लवकर गुलाम काठी घे त्याला गुलाम काय छटण्यार काय भैया? आमच्या बरोबर अरे परंतु ह्याला झालं तरी काय? अरे हे हा? सगळीकडे बंद आहे हा? सगळीकडे बंद आहे बरं मग? हा कमरेच्या खाली पण चालू आहे ए! कमरेच्या खाली चालू आहे? हा का बघ म्हणजे याला आकडी बिकडी आली काय? हा बघ हा? हा बघ परंतु आता ह्याला करायचं काय? एकच काम करायचं काय करायचं? आपण प्रथम
कृष्णदेवांचा धावा करूया. ठीक आहे. कृष्णदेव कृष्णदेव कृष्णदेव. दुलामा छगलं घालवलं झालं काय? छगलं घालवलं म्हणजे झालं तरी काय? हा आधी पाती काय घातलं तर बाहेर घाल मी याला हातभर आत गेला होता मी याला ठीक आहे छापा लावायची जागा मी याला लावणार नाही का. अरे मला सांग, ही आकडी कशाला आली तुला? अला आपली कछान म्हणजे बर मग मेला त्याच्यात पिकलेली गवलन आहे ना पिकलेली गवलन तिने माझ्या ह्या पायावर पाय दिला काय? त्या मधीत दात व्हायचा मधीत नरम व्हायचा मधीत दात व्हायचा मधीत नरम व्हायचा. आता कसा होता पाय? आता दात पण आहे आणि नरम पण आहे. काय केलं? अरे काय केलं म्हणजे गवल्याने डोक्यात आलवल्या गवळणी म्हणजे काय कशा अडवायच्या? कशा अडवायच्या? डोक्यात अडवायच्या. अरे सगळं डोकंच घातलं होतं. डोक्यात अडवायच्या, डोक्यात थोडा विचार करायचा. का कसं करायचा? त्यांना त्याच्यामध्ये शाळेची मावशी आहे ना, हा त्याला जरा विचार. काय विचारायचं गवळणी हा आली आहे तू? आणि जायच्या कोणीकडे? एवढंच ना असं विचारायचं असतं. कसं विचारलं? तर मला माहितीये तू कोण सांगणार मला कशा विचारते. बरं आता काम लागली कोणला विचारायचं? मावशीला. मावशीला होय होय. म्हणजे तुझ्या आईची बहीण. अरे आईची बहीण नाही हो, मावशी आहे मावशी. अरे मावशी म्हणजे तुझ्या आईची बहीण. होय होय. इथं ये. मला चित्ता येऊ नको तो जरा वाज बघायचा. काय म्हणते मग मावशी? मी म्हणतोय ना हा विचार. मी कशाला आलो इथं? बरोबर आहे. अला मावशीच्या ओचाला लाली. मग काय म्हणू? अला मावशीच्या ओचाला लाली आणि मावशीची बघा थाली. खाली बघतोय. काय बोलला ऐकलंस काय? काय बोलला तू? मावशीची बघा खाली. अरे साडी बोलला तू. मी ऐकलं खाली. मला तशी तुला खाली घालेल ती. मला तुला ज्ञान नाही का? त्याची तिला काही समजलं नाही म्हणून तसाच आपटला नसता खाली. आधी काय झाला ती काल. मावशी इकडे बोलणं घे की लवकर. मग घेतोय ना जरा थांबशील की नाही? धीर आहे काय जरा? काय सांगायचं? हल्ले कुठून जायचं नाही? तर मला माहिती आहे विचार नको. तुला येतं काय बघितलं कोणता विचार? मधी मधी तिथं पडू नको रे. काय? दोन छेद हे! गौड अरे मेल्या तुझ्या ह्याच्या पुढे जातच नाही. अगं निनू अडकलंय आज अडकलंय पोता खाली काढायला लागल चालतंय. हे! गौड निनू हे! तुम्ही आलेल्या कुठून आणि जायच्या कुठं? अरे मेल्या आम्ही आलेलो कोकणातून आणि जाणार मथुरेला. काय मेहनत बोलशील नाही? अरे पण मेल्या झालं नाही काय? तुझ्या काय जिभेला हार आहे की अरे मेल्या नाही? झालं नाही. मारायला चित्तायला येऊ नको. काय चार चौकात बाई माणसाने कथा बोलायचं. काय म्हणाली? त्या बघ कसा बघतोय तो लागल्या कसा बघतोय म्हणजे आलेली बघल्यातून जायची म्हणजे मुठी माऱ्यावर. काय म्हणाली मावशी? अरे मावशी कशी आम्ही आलेला गोकुळातून जायच्या मथुरेला. होय, होय. कशी म्हणाली ती? अच्छी म्हणाली होय. त्याला मला वाटलं तशी म्हणाली अच्छी तर टाकल्याचा गुडगुना फोडून मग भीतोय काय? नाही. आता काय करायचं? तुला म्हणावा मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. होय होय. याला थांबतो काय म्हणू दे आपल्याला काय करायचं? ए इकडे अरे मेल्या तुझं अजून झालं नाही. अगं कसं का रे? पाणी नको पियाला. अगं मथुरे तर आता पटपणी खाय. अरे मेल्या आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. अगं हे एकच तुझ्या पायात घेतली. अरे मेल्या आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. अगं हा एकच पायात घेतलेलं बडवतले. मग काय झालं? चौथा तिथल्या मार्ग हा सुकलेला वलू आहे वलू. अरे मेल्या आम्ही चौथ्या मार्गाने जाऊ. काय म्हणाली? चौथ्या मार्गात आता काय तुझ्या बापसान काढला नाही? अरे मेल्या तुझ्या वापसान घाललं नाही. माझ्या बापतात मला ठाणी देणार नाही. काय बोल घरी गेल्यावर विचारून गेले. तो विचारायला थांबा. अरे मेल्या हा? मगात ओरडतोय. आपण मेल्या तू तरी कोण? म्हणजे तू मला ओळखलेलं नाही? अरे मेल्या ओळखणार तरी कशी? मेला तू मला ओळखलेलं नाही. अरे मेल्या नाही ओळखला. मानतात का त्याला मग? अगं मी अरे पण मेल्या कोण? तो अरे मेल्या ना जातो जाना गोतीचा. अगं मेल्या खाली पडेल बघ. खाली पडेल मग तू उचलून घे. अगं तो आलं मग याच्यात म्हणून ठेव चल. अरे ना जातो जाना गोतीचा ओळखणार तरी कशी? अगं तो अरे मेल्या बडगडे हात मेलं तुझ्या आई तुझ्या
माहित नाही तू कोण मला सांगायला जातो अरे मी तो या आजच्या तोंड करू नको मावशी घाबरत मावशीला म्हणावं आम्ही कृष्णदेवच्या संगतीचे अगं आम्ही किती जेवणच्या छवतीचे अरे मेल्या संगतीचे नाही कृष्णदेव छवतीचे अरे मेल्या सौतीचे माहिती काय तुझ्या फुटल्या कांटा छवतीचे पॅन कार्ड मेहनत एकदा नाही तर काय झालं काय मी काढणार नाही अरे पण तू काय नाही म्हणजे नाही काय झालं काय अरे काली होती काय झालं? आतमध्ये काय नको हा? मावशी काय म्हणाल तुला मावशी म्हणजे पॅन कार्ड नाही हा? मतदान कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड आलंय ना म्हणजे ओळखपत्र आपली मावशी ओळख विचारते आहे म्हणून सांग काय? मग मावशी हा. हा अरे पण मेल्या काय मला तिथ्याला येऊ नको लांब उभी राहा पिंगीला घेऊन जा इकडे इकडे बघू बोलतो निघला ना मला झाले बघा हाय अरे मेल्या हर ते सांग की लवकर बोल काय म्हणून सांग बघ मग थांबतोय ना चल मागो तिकडा हल थांबा गवळ्याच्या नारी नका जाऊ बाजारी थांबा गवळ्याच्या नारी नका जाऊ बाजारी वेग तुझा वागला तुझ्या पोळीला गाजरी वेग तुझा वागला तुझ्या पोळीला गाजरी थांबा गवळ्याच्या नारी नका जाऊ बाजारी थांबा गवळ्याच्या नारी नका जाऊ बाजारी तुझ्या पोळीला गाजरी वेग तुझा वागला तुझ्या पोळीला गाजरी रस्ता बंद केला तुमचा 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 सांगा दौडचा नारी नका जाऊ बाजारी सांगा दौडचा नारी नका जाऊ बाजारी वेद सुद्धा भवा करा तुझ्या पोळीला गाजरी वेद सुद्धा भवा करा तुझ्या पोळीला गाजरी तुझी फोडीन मी घागली अरे तुझी फोडीन मी घागली मावशीला आमचा जर कायदा बदला असेल तर आमच्या कायद्याप्रमाणे व देवांच्या हुकमाप्रमाणे या ठिकाणला बसावं लागेल काय सांगतात काय बरं मग विचार मावशीला ए मोठे अरे मेल्या बोलणं की मग येतोय ना तुझा आता आमचा कायदा ऐकून झालेला असेल हो मेल्या तुला आमच्या कायद्यावर बसलं पाहिजे अगं बोलिनो ह्यांच्या कायद्याप्रमाणे नसून आपण थोडं दाबल्या म्हणून बसू कशी पण मन मला काय करायचं आहे? ए, हा? सांगितलं काय जाणार रियालिटी तुला बरं तुला हा सर्व गवळण बसलं की नाही ते पाहण्याचं काम तुझं आहे होय काय पहिलं बघून अरे ही बघ काय कोण रे तुला काय करायची आहे ए, अरे ही बघ ही कोण तुझ्या वयाची आहे ती देखील कोण ही बघ ही आहे हा ही हवी येतली तर नाही हे बघ काय रे बसलं रिया नव्हतं मला बरं हा? सुदामा क्रिकेटरने सांगितलं काम करून आपण पार पाडले चला तर मग क्रिकेटरच्या भेटीसाठी जाऊया चल लवकर. सिद्धू दत्ता शिंदे सिद्धू पण आपणास म्हणतात तरी कोण भगवान श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण असे नसतात मग राजे कसे असतात आई पटवड उभीरा मत्रिपुरा कटोराटन विठ्ठलटन म्हणत असतात हे राजे कलियुग आहे ह्या कलियुगात हा अवतार मला धारण करायला लागला मग खरोखर ते देवसाचा जन्म कोणा सांगा ऐकतात हल पाप झाले भू
खरोखरचे देव आहे, आपण यांना शरण जाऊया. मथुरा नगरचा राजा उग्रसेन दैत्य आणि त्याच्याच पोटी जन्म घेतला तर मथुराचा राजा कंस. अरे अक्कासूर बक्कासूर या कंसाच्या दऱ्याला थरथरा कापत होते आणि आज देखील कापत आहेत. परंतु नेहमी 10 वाजता येणाऱ्या गवळणी आज 11 वाजले 12 वाजले तरी देखील त्यांचा अध्याप पत्ता नाही. काय झाला असावा? मथुरेचा बाजार बंद झाला, मथुरेचा बाजार बंद झाला, मथुरेचा बाजार बंद झाला. कोण म्हणतो मथुरेचा बाजार बंद झाला? अरे कुणाची माय बेली आणि हा बाजार बंद करण्याची हिम्मत तरी कुणाची झाली नाही. मला आज देखील चांगलं आठवतं, माझ्या पाठची बहीण देवकी तिच्या लग्नाचा सोहळा मोठ्या थाटा माटाला पार पडला. साऱ्या राजधानीमध्ये घोड्यावरून वरात मिरवली आणि माझ्या त्या लाडक्या बहिणीला सासरी सोडण्यासाठी 5 घोड्यांचा रथ बांधला. 5 घोडे वाऱ्यासारखे पडणारे ते 5 घोडे आणि मी स्वतः सारथी म्हणून बसलो. मग काय टाच दिली त्या घोड्याला. घोडा वाऱ्यासारखा पळू लागला. या गावातून त्या गावात, या अरण्यातून त्या अरण्यात. इतक्यात वाऱ्यासारखा पडणारा तो माझा रथ जागीच थांबला. अरे काय झालं असावं? थांबलेल्या त्या घोड्याला विचारलं, अरे हे विश्वांबर का थांबला? पुन्हा टाच दिली त्या घोड्याला, परंतु घोडा मात्र जागा सोडायला तयार नव्हता. त्या घोड्यास म्हटलं, अरे तुला या कंसाचा काळ दिसतो की काय? इतक्यात विजा कडकडू लागल्या. सुसाट्याचा वारा आला, वृक्ष उन्मळून पडले आणि कडाळली ती आकाशवाणी. ती आकाशवाणी काय म्हणाली? सावधान कंसा सावधान, देवकीपोटी होणारा 8वा तुझा वैरी. आणि त्याच क्षणाला वसुदेव आणि देवकी यांना बंदीशाहीत टाकलं. देवकीला 6 बाळ झाली. गरा 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 फिरून दगडावर आपटून मारली. 7वा बलराम तो तर माझ्या धाकाला चिरला गेला. आणि 8वा, अरे 8वा तो कृष्ण, तो कन्हैया केव्हा माझ्या हाती सापडेल? आताच्या आता त्याच्या पंजवाला सांगतो आणि त्याच्या गाई गुरांचा छळ म्हणतो तो येईलच माझ्या पाठलागावर. कृष्ण, कन्हैया, अरे लाज नाही वाटत तुला हराम खोरा प्रणाम करायला? कृष्ण, 6 भाऊंड शेळेवर आपटून मारली. 7वा बलराम तो तर माझ्या धाकाने जिरला गेला. आणि 8वा, चल तुझ्या अंगात जर हिंमत असेल तर कर युद्धाची तयारी.
Oh.